शेअर बाजार नेहमीच बेभरवशाचा असतो। सध्याच्या अमेरिका आणि इराण युद्धामुळे शेअर बाजार अक्षरशः हेलकावे घेतोय। कधी गटांगळ्या तर कधी तेजीचं रॅकेट पाहायला मिळतंय। पण आज सलग तिसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजारातील दोन्ही निर्देशांक घसरले। खरं तर दिवसाची सुरुवात तेजीनं झाली। दिवसभरात बरीच उलथापालथ झाल्यानंतर अखेर सेन्सेक्स 999 अंकांनी घसरून 76,664 वर बंद झाला। तर निफ्टीनं 275 अंकांची घसरण अनुभवत 23,897 चा टप्पा गाठला। त्यामुळे गुंतवणूकदारांचे 4.90 लाख कोटी रुपये बुडाले। शेअर बाजारात आज सकाळी खरेदीचा सपाटा सुरू झाला आणि सेन्सेक्स निफ्टी हे दोन्ही निर्देशांक वधारले। त्यानंतर विक्रीचा दबाव वाढला आणि पुन्हा दोन्ही निर्देशांक घसरले। आज दुपारी 2 नंतर सेन्सेक्स घसरत खाली आला आणि 999 अंकांनी मायनस होत सेन्सेक्स 76,664 वर बंद झाला। अशीच परिस्थिती निफ्टी निर्देशांकाची राहिली। 105 अंकांनी उसळी घेतलेला निर्देशांक दुपारनंतर खाली आला आणि दिवसभरात 275 अंकांची घट होऊन 23,897 वर स्थिरावला। सेन्सेक्समधील 30 कंपन्यांपैकी 25 कंपन्यांचे शेअर्स घसरले तर निफ्टीमधील 50 शेअर्सपैकी 38 शेअर्स खाली आले। या सगळ्या परिस्थितीत गुंतवणूकदारांचं सुमारे 4.90 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालंय।